सोमा हाँ बोला। ग्रामदैवत श्री सिद्धराम शिवयोगी सणांची यात्रा दिनांक 10 जानेवारीपासून उद्या दिनांक 12/1 सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाच्या यात्रेस प्रारंभ. सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर गोरखपेठेतील शेट्टी यांच्या वाड्यात 10 जानेवारी रोजी शुक्रवार पेठ योगदंडाच्या पूजनेने श्री सिद्धरामेश्वर यांच्या दर्शन कार्य सुरू होत आहे. पूजा होणार असल्याची माहिती हिरे अप्पू यांनी 11 तारखेला म्हणाले. यात्रेच्या काळात रात्री 12:05 सहभागी होणारे मानकरी मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीचा 7 सणाचा कार्यक्रम सुरू होतो. यात्रेत सहभागी होऊ नये. 4 दिवस 12 तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी नामस्मरण करून यात्रेत गुण्यागोविंदाने हिरे अप्पू देशमुख यांचे अशी विनंती पूजा होऊन हिरे अप्पू यांनी केली. यात्रेला सुरुवात होते. 12 तारीख झेंडीमंचन, 13 तारीख अक्षता कार्यक्रम, 14 तारीख होमिली, 15 तारीख शोभेचे दारूकाम व 16 तारखेला कप्पडकळी असा 5 दिवसाचा कार्यक्रम सुरू होत आहे. सर्व सिद्धेश्वर भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे की येणार ही यात्रा आपण सर्वांनी पुण्यानं गोविंदानं आनंदानं साजरा करू. आणि या यात्रेमध्ये महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन एक लागलेलं आहे. त्यामुळं माझ्या सर्व यात्रेतील सर्व नंदीद्वारक असतील, मानकरी असतील, सर्व पक्षाचे उमेदवार असतील, त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी यात्रेला अवश्य यावं. सोलापूरची सिद्धरामेश्वर यात्रा आहे. पण येत असताना आपण सर्वांनी कोणीही कुठल्याही पक्षाचा बिल्ला लावून यात्रेमध्ये येऊ नका अशी माझी विनंती आहे. आणि ह्या यात्रेमध्ये आपण सर्वांनी मिळून एकच करायचं, सीतारामाचं नामस्मरण. काय तर कोण बा सीतारामाची प्रार्थना करू की ही 4 दिवस यात्रा सुरळीत होऊ दे. या यात्रेमुळे आपल्या या सोलापूरचं भविष्य आहे. ही जी आपल्या सोलापूरच्या यात्रेमुळे आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता आम्हाला सांगू लागले की 2026 साल काय तर आहे. पण माझं काय जरी असेल तर माझं त्या सिद्धरामेश्वरमध्ये विश्वास आहे. येणाऱ्या 14 तारखेला काय ते दाखवतो. पण आपण सर्वांनी ही यात्रा आनंदाने गुण्यागोविंदाने पार करू आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकारणात आपण यात्रा सुरळीत करू. आणि सर्व सोलापुरातील सर्व जनतेला आज हिरे अप्पू परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.